ऑडिओलॉजिस्ट म्हणजे श्रवण दोष तज्ञ. सो जर ऐकू कमी येत असेल तर तुम्ही ऑडिओलॉजिस्टकडे जायचं, आणि ज्याला बोलता येत नाहीये मग त्या लोकांनी स्पीच पॅथॉलॉजिस्टकडे जायचं. सो ही अशी कंबाईंड डिग्री ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच पॅथॉलॉजिस्ट. बहिरेपण येण्याचे वेगवेगळे कारण असतात, पण इथून पुढे म्हणजे हा सेन्सरी पार्ट आहे, सेन्सरी न्यूरल पार्ट. जर तुम्ही वयोमानानुसार तुम्हाला ऐकू कमी येत आहे तर तो सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस असतो. काही लोक अशा इंडस्ट्रीमध्ये काम करतात की जिथे खूप नॉईज आहे, तर ते नॉईज रिलेटेड पण हिअरिंग लॉस येतो. सर्दीचा कानावरती असा काही परिणाम होतो का इन्फेक्शन मध्ये? हो. सो ENT आणि ऑडिओलॉजिस्ट हे एकमेकांसाठी काम करतात, एकमेकांचं काम करत नाही. पण तुम्ही असं म्हणाल की मी 5 वर्ष हिअरिंग एड घातलं की मला ऐकायला नॉर्मल येईल का? तर नाही होणार. तो प्रॉब्लेम तसाच राहणार आहे. फक्त हिअरिंग एड घातल्यामुळे तुम्ही आयुष्याचा आनंद जास्त चांगल्या पद्धतीने घेऊ शकताय. हिअरिंग एड बद्दल थोडासा स्टिग्मा आहे, म्हणजे लोक लवकर ऍक्सेप्ट नाहीत करत आहेत हिअरिंग एड असलेल्या व्यक्तीला. डोळ्यांचे डॉक्टर आपल्याला सांगतात की तुम्ही गाजर खा, व्हिटॅमिन ए वाढवा, डोळे व्यवस्थित राहतील. असं कानांसाठी काही नाही. पण जन्मतः जर हिअरिंग लॉस असेल तो मात्र आपल्याला डिटेक्ट लगेच करतात. रिचार्जेबल हिअरिंग एड्स निघालेत, अशी ही केस असते, आणि याच्यामध्ये तुम्ही असं मशीन चार्ज करू शकता. आपल्याला फक्त फिजिकलच काय गोष्टी घडतात हे दिसतं, पण मेंटली ते अफेक्ट होतं हे आज कळलं. नमस्कार प्रेक्षक हो, अनसीन मराठीच्या या नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये मी मयूर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, जसं की आपल्याला माहितीच आहे की अनसीनच्या पॉडकास्टचा एक वेगळाच लॉयल फॅन बेस आता हळूहळू तयार होतोय, आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासमोर नवनवीन क्षेत्रातल्या नवनवीन व्यक्तिमत्वांना तुमच्यासमोर घेऊन येतो आणि तुमच्या ज्ञानात, माहितीत आणि तुमच्या एंटरटेनमेंटमध्ये भर पाडत असतो. आणि मित्रांनो, आजचा विषय हा खरोखरच अनसीन, म्हणजे आपल्या चेहऱ्यावरतीच आपला एक असा नाजूक अवयव ज्याला आपण लिटरली ग्रँटेड घेत असतो सतत, पण त्याचा संबंध थेट आपल्या मेंदूशी असतो याची आपल्याला जाणीव असून सुद्धा आपण त्याची काही निगा नाही राखत. आज याच विषयावरती आपल्याच कानांची निगा कशी राखावी, त्यांच्याबद्दल जे आणखी काही गैरसमज असतील, त्याचे रोग असतील, याबद्दल आपल्या शंकेचं निरसन करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत गोविंद राजोपाध्ये. 2013 पासून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ते ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच पॅथॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. शिवाय त्यांचं राजोपाध्येज हिअरिंग एड हब नावाचं एक क्लिनिक आहे जे ते सक्सेसफुली रन करत आहेत. तर सर, मी तुमचं खूप खूप स्वागत करतो अनसीन मराठीच्या या पॉडकास्ट. नमस्कार. तर सर, आता एवढ्या सगळ्या तुमच्या इंट्रोडक्शन नंतर मला तुम्हाला एक सिंपल प्रश्न विचारावासा वाटतो की ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच पॅथॉलॉजिस्टच का? म्हणजे डॉक्टर हे नाव घेताच आपल्यासमोर वेगवेगळ्या स्पेशलायझेशन्स दिसतात, आणि यांचा नंबर, या दोन गोष्टींचा नंबर खूप रिसर्च केल्यानंतर आपल्याला कदाचित येतो आपल्यासमोर. माझा भाऊ हा बधिरमुख शिक्षण केंद्र शाळेमध्ये शिक्षक म्हणून होता, तर आम्ही त्याच्याकडे जायचो कधी मधी. तर तेव्हा शाळेमध्ये गेल्यानंतर ती जी मुलं होती ज्यांना बोलता येत नाही, तेव्हा ती हातवारे करून अशी बोलायची. मग ते मी स्वतः लहान असताना ते मला खूप फॅसिनेटिंग वाटायचं, की गंमत वाटायची की काय भारी आहे हे असं. पण नंतर हळूहळू समजायला लागलं की अरे नाही, हे प्रॉब्लेम आहे म्हणून ते असे बोलत नाही आहेत, म्हणून ते हातवारे करतात. मग जेव्हा माझं 10वी-12वी झाल्यानंतर मग मी भावाशी बोललो की ह्यांच्यासाठी काही आपल्याला करता येईल का, ह्या फील्डमध्ये जाता येईल का. तर मग त्यांनी हे सांगितलं की ऑडिओलॉजी आणि स्पीच पॅथॉलॉजी असं एक फील्ड आहे, त्याच्यामध्ये तू जर गेला तर कान आणि बोलणं ह्याच्या दोन्हीवर हे फील्ड फोकस करतं. तर मग त्या अनुषंगाने मग मी हे फील्ड सिलेक्ट केलं आणि ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच पॅथॉलॉजिस्ट झालो. सोप्या शब्दात आपल्या प्रेक्षकांसाठी ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच पॅथॉलॉजी हे नक्की आहे काय, हे थोडे इलॅबोरेट कराल का? ऑडिओलॉजिस्ट म्हणजे श्रवण दोष तज्ञ. म्हणजे तुम्हाला जर ऐकायला कमी येत असेल तर ते कुणाला जायचं, कुठे जायचं आपल्याला कळत नाही. सो जर ऐकू कमी येत असेल तर तुम्ही ऑडिओलॉजिस्टकडे जायचं, आणि ज्याला बोलता येत नाहीये मग त्याला वेगवेगळी कारणं आहेत. म्हणजे जन्मापासून बोलता येत नाहीये, किंवा काही प्रॉब्लेम आहे जसं ऑटिझम किंवा सेरेब्रल पाल्सी, त्याच्यामुळे बोलता येत नाहीये, किंवा स्ट्रोक आलाय, वयोमानानुसार स्ट्रोक आलाय, किंवा पॅरालिसिस सारखे प्रकार आहेत, आवाजाचा प्रॉब्लेम आहे तर त्यामुळेही बोलता येत नाही किंवा आवाज चेंज होतो, तर त्या लोकांनी स्पीच पॅथॉलॉजिस्टकडे जायचं. सो ही अशी कंबाईंड डिग्री ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच पॅथॉलॉजिस्ट. सो असे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच पॅथॉलॉजिस्टकडे जायला हरकत नाही. नक्की बहिरेपणा येण्याचे काय कारण असू शकतात?
बहिरेपण येण्याचे वेगवेगळे कारण असतात. त्याच्यातली मी मेन तुम्हाला काही 2 गोष्टी सांगतो की आता हा आपला कान आहे, तर हा कान दिसतो बाहेर आणि हा इथे पडदा आहे आणि याच्यानंतर ही 3 छोटी हाड आहेत. इथून ही जी नळी जाते ती नाकाकडे जाते. ठीक आहे. तर आता आपल्याला जर खूप असं ऐकण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो मेनली असा दिसून येतो की ज्यांचा कान फुटलेला आहे किंवा काय झालेलं आहे त्यांना ऐकायला कमी येतं. सो तो एक पहिलं कारण की कानाचं इन्फेक्शन. सो ते इथे किंवा इथे किंवा इथे कुठेही असू शकतं. तर याच्यामुळे येणारा जो बहिरेपण आहे हे टेम्पररी आहे. पण इथून पुढे म्हणजे हा सेन्सरी पार्ट आहे, सेन्सरी न्यूरल पार्ट. म्हणजे हा प्रॉब्लेम कधी येतो जर तुम्ही वयोमानानुसार तुम्हाला ऐकू कमी येत आहे तर तो सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस असतो. किंवा काही लोक अशा इंडस्ट्रीमध्ये काम करतात की जिथे खूप नॉईज आहे, तर ते नॉईज रिलेटेड पण हिअरिंग लॉस येतो. म्हणजे खूप जास्त दणदण दणदण आवाज येतोय तुमच्या इथे, असे काही काही बॉयलर्स मेकर्स नॉईज असतात, तर ते त्या इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त भयंकर नॉईज येतो. आणि आपण इयर प्रोटेक्शन डिव्हाइस जर वापरलं नाही तर तो कानावर सतत पडणारा आवाज, आघात म्हणूया आपण, त्या आघातामुळे आपले हे जे नर्व्स आहे ते डॅमेज होतात आणि मग ते येणारा जो प्रॉब्लेम आहे त्याला सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस म्हणतात. तो इथून पुढे म्हणजे इथून नर्व जाते तर इथे प्रॉब्लेम येतो. हा प्रॉब्लेम जो आहे हा परमनंट हिअरिंग लॉस असतो, म्हणजे तो रिकवर होत नाही. वयोमानानुसार आलेला प्रॉब्लेम आणि नॉईज इंड्युस्ड हिअरिंग लॉस हे दोन्ही परमनंट हिअरिंग लॉस असतात. पण इन्फेक्शनमुळे आलेला हिअरिंग लॉस जो आहे तो टेम्पररी असतो. म्हणजे त्याच्यावर ट्रीटमेंट घेऊन तुम्ही पहिल्यासारखं तुम्हाला ऐकू येऊ शकतं. ओके. आता जसं तुम्ही उल्लेख केला की कान हा डायरेक्टली नाकाशी कनेक्टेड असतो त्या या मार्फत, तर सर्दीचा कानावरती असा काही परिणाम होतो का इन्फेक्शन मध्ये? हो, म्हणजे खूप जास्त दिवस जर सर्दी तुम्हाला राहत असली किंवा काही वेळेस स्विमिंग केल्यानंतर पण तुमचे कान इन्फेक्शन कानामध्ये जातं. सो हा जो प्रकार आहे तो हा इस्टेशन ट्यूबमुळेच होतो. त्याच्यामध्ये बिघाड झाला तर नाकातलं इन्फेक्शन हे कानामध्ये जाऊन त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके ओके. ते परमनंट असू शकतं काही? नाही, ते टेम्पररी. ओके. सामान्यतः जेव्हा आपल्याला कानाचा काही आजार उद्भवतो तेव्हा जनरली पहिला विचार कोणाच्याही मनात येतो की कान नाक घसा तज्ञाकडे जाणं, म्हणजे ऑडिओलॉजिस्टकडे जावं असं सहसा पहिला विचार तरी येत नसतो. तर नक्की हा काय फरक आहे तुमच्यामध्ये आणि एका कान नाक घसा तज्ञामध्ये? कान नाक घसा तज्ञ म्हणजे ENT. ठीक आहे. तर कानामध्ये इन्फेक्शन जर असेल किंवा वॅक्स असेल म्हणजे मळ असेल किंवा कान फुटलेला असेल तर अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यासाठी तुम्ही ENT कडे जाता. पण वयोमानानुसार जर प्रॉब्लेम आला तर तुम्ही डिरेक्टली ऑडिओलॉजिस्ट कडे येऊ शकता. कारण काय की जे प्रॉब्लेम मिडल इयर किंवा बाहेरच्या कानामध्ये असतात ते इन्फेक्शनमुळे झालेले प्रॉब्लेम ते पूर्णपणे दुरुस्त होऊ शकतात. म्हणजे त्याच्यात ट्रीटमेंट देऊन ENT ट्रीटमेंट देतात, ते पूर्णपणे नॉर्मल होऊ शकतं. परंतु जेव्हा प्रॉब्लेम कानाच्या आतल्या भागात जातो इनर इयर मध्ये तर तिथे कुठलेही औषध गोळ्या काम करत नाहीत किंवा सर्जरीनी ते नॉर्मल होऊ शकत नाही. तो जो लॉस आहे तो परमनंट हिअरिंग लॉस आहे. सो त्याच्यामध्ये काय करतात की टेस्ट करतात कानाची. मग जरी तुम्ही ENT कडे गेला आणि त्यांना असं लक्षात आलं की हा सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस आहे तर ते आमच्याकडेच पाठवतात ऑडिओलॉजिस्टकडे. सो ENT आणि ऑडिओलॉजिस्ट हे एकमेकांसाठी काम करतात, एकमेकांचं काम करत नाही. म्हणजे दोघं हे इंडिपेंडंट आहेत. वेल एक्सप्लेन. येस. हा, परफेक्ट फरक असा एक सटीक शब्दात जो सांगायचा होता तो आलेला आहे. म्हणजे त्यांचं काम आम्ही नाही करू शकत. म्हणजे समजा आता फॉर एक्झाम्पल जर मी हिअरिंग एड कोणाला लावत असेल आणि मी कान बघितला त्याचा आणि मला जर लक्षात आलं की याच्यामध्ये वॅक्स आहे तर मी तो पेशंट पहिल्यांदा ENT कडे पाठवतो. मग ENT कानातले जे काही मळ आहे किंवा घाण आहे ती सगळी क्लीन करतात आणि मग नंतर मी त्यांना मशीन लावतो. कारण नुसतं मशीन लावून उपयोग नाही, कान क्लीन पण असला पाहिजे. आणि तसंच पद्धतीने जसं मी मगाशी म्हणलं की जर कानाच्या आतल्या भागामध्ये इश्यू आहे हे ENTना लगेच कळलं तर ते लगेच माझ्याकडे पेशंट पाठवतात की बाबा हे याला टेस्ट करायची आणि हिअरिंग एड लावावं लागणार आहे. सो पेशंट जर वयोमानानुसार असेल तर तो डायरेक्टली आमच्याकडे येऊ शकतो. आत्ताच तुम्ही मेन्शन केलं की परमनंट हिअर लॉस म्हणजे कायमचं बहिरेपण, याला काही असं उपाय नाहीये
बरोबर, त्याला औषध curable गोळ्या नाही, नाही, औषध गोळ्या गोळ्या नाहीये. मग याच्यावरती उपचार काय केले जातात? उपचार म्हणजे कसं आहे की हिअरिंग एड लावलं जातं. पण हिअरिंग एड म्हणजे तुम्ही जर त्याला औषधासारखं जर ट्रीट करत असाल तर तसं नाहीये. ओके हिअरिंग लॉस आला तो आला. ओके हिअरिंग एड फक्त तुम्हाला असिस्टिव्ह डिव्हाइस म्हणून काम करणार आहे. म्हणजे काय की तुम्हाला हिअरिंग एड घातल्यानंतर तुम्हाला ऐकू येणार आहे. पण तुम्ही असं म्हणाल की मी 5 वर्ष हिअरिंग एड घातलं की मला ऐकायला नॉर्मल येईल का, तर नाही होणार. तो प्रॉब्लेम तसाच राहणार आहे. फक्त हिअरिंग एड घातल्यामुळे तुम्ही आयुष्याचा आनंद जास्त चांगल्या पद्धतीने घेऊ शकताय. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला ते नीट व्हायलाच पाहिजे, नॉट नेसेसरी ना. जे आहे ती सिच्युएशन ऍक्सेप्ट करून त्याच्यावर जर काही असेल डिव्हाइस ते घालायचं आणि आपलं काम पुढे चालू ठेवायचं. कारण जनरली अप्रोच असा असतो, चष्म्याचे डॉक्टर आपल्याला सांगतात की 6 महिने चष्मा वापरा, नंतर गरज नाही. हाच अप्रोच जनरली श्रवण यंत्राबद्दल. ऍक्च्युली चष्म्यामध्ये आता मी त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन नाहीये माझं, पण चष्म्यामध्ये पण असं होत नाही की चष्मा घातलाय आणि 6 महिन्यांनी नीट झालाय, असं होत नाही. चष्मा पण कायमच असतो. आता अर्थात त्याच्यामध्ये मी स्पेशलाइज नाहीये, पण हिअरिंग एडचं मात्र असं होत नाही की हिअरिंग एड तुम्हाला सतत घालावंच लागतं. ओके. श्रवण यंत्राचं कसं असतं की आता काही लोक म्हणतात की मी श्रवण यंत्र आधी घालण्यापूर्वी मला सगळं ऐकू येत होतं. मुळामध्ये तुम्हाला ऐकू येत नाहीये म्हणूनच तुम्ही श्रवण यंत्र घेता, बरोबर. मग पण काय होतं की तुम्ही या सिच्युएशनला, म्हणजे तुम्ही हिअरिंग लॉस आहे समजा, काय 50% हिअरिंग लॉस आहे, तर ह्या सिच्युएशनला तुम्ही अडॅप्ट झालेला असता की तुम्ही तुमचा मेंदू हे ठरवलेलं असतं की हे आवाज मला येणार आहेत, हे आवाज येतच नाहीयेत. सो हे सगळं तुम्हाला नॉर्मल वाटतं, पण हे नॉर्मल नाहीये. तुम्ही 50% हिअरिंग लॉस मध्ये आहात. ओके. पण तुमचा मेंदू तुम्हाला सांगतो की नॉर्मल आहे. आता तुम्ही जेव्हा मशीन घालता तेव्हा तुम्ही परत नॉर्मल सारखं ऐकू शकता. आता तुमचा मेंदू नॉर्मल, ऍक्च्युअल जे नॉर्मल आहे, सगळे जे आवाज आहेत ते सगळे तुमच्या मेंदूला ऐकू येत आहेत. मग मेंदू तुमचा त्या कंडिशनला अडॅप्ट होतो. ओके. ऍक्च्युअल कंडिशन तुमची 50% हिअरिंग लॉसची आहे, पण हिअरिंग एडमुळे तुम्हाला चांगलं ऐकू यायला लागलंय. आता जेव्हा तुम्ही मशीन काढून ठेवता, म्हणजे एक 10-15 दिवस तुम्ही समजा कुठेतरी गेलाय आणि मशीन घरीच विसरून गेला, तर तुम्ही 4-5 दिवस म्हणता की अरे मला काहीच ऐकू आलं नाही, पूर्वी मला सगळं ऐकू येत होतं. तर आता तुम्ही ऍक्च्युअल जे नॉर्मल आहे त्या कंडिशनला तुमचा मेंदू अडॅप्ट झालेला आहे. पण मशीन काढलं की तुम्ही 50% हिअरिंग लॉसलाच येणार ना, ते काही इम्प्रूव्ह नाही झालेलं. मग आता तुमच्या मेंदूला सवय झाली आहे नॉर्मलची, पण तुम्ही आहात 50%ला. तर तेव्हा तो अडॅप्ट होण्यासाठी मेंदूला वेळ लागतो आणि मग तुम्हाला वाटतं की नाही बाबा आपल्याला खूपच कमी ऐकू येत आहे. सो ते रिअलायझेशन तुम्ही हिअरिंग एड घातल्यानंतर तुम्हाला जास्त येतं की आपल्याला ऐकू कमी येत आहे. हे रिअलायझेशन हिअरिंग एड घातल्यानंतर जास्त लवकर येतं. ओके. सुरुवातीला अडॅप्टेशन येतच नाही, पेशंटला ऍक्सेप्टन्सच नसतो की मला हिअरिंग लॉस आहे म्हणून. आणि याची डिपेंडन्सी वाढेल, आपण त्याच्यावरती जास्त डिपेंड होऊ, ही पण एक भीती असू शकते का लोकांच्या मध्ये? हो. आता कसं होतं की आपल्याकडे थोडंसं माइंडसेट असं आहे की अजूनही हिअरिंग एड बद्दल थोडासा स्टिग्मा आहे. म्हणजे जसं पूर्वी, म्हणजे आपले आई वडील जेव्हा त्यांच्या 20-30 मध्ये असतील तेव्हा त्यांच्या काळामध्ये चष्मा स्टिग्मा होता. म्हणजे लोक लग्न नाही करायचे ज्याला चष्मा आहे. आता तीच कंडिशन हिअरिंग एड बाबत आहे. म्हणजे लोक लवकर ऍक्सेप्ट नाहीत करत आहेत हिअरिंग एड असलेल्या व्यक्तीला, किंवा कदाचित लोक ऍक्सेप्ट करतात पण पेशंट स्वतःच ऍक्सेप्ट करत नाही स्वतःला की हिअरिंग एड मला घातलं की त्यांना असं वाटतं की काहीतरी मला मेजर काहीतरी झालेलं आहे. पण असं नसतं. तुम्ही हिअरिंग एड घातल्यानंतर तुम्हाला जे ऐकू येत नाहीत आवाज, बरं ते सोडून द्या, ऐकू बाहेरचे आवाज नाही आले ती गोष्ट वेगळी, परंतु जेव्हा तुमच्या घरातली लोक बोलतात ते तुम्हाला आवाज ऐकू येतात ना, मग तुम्ही त्यांच्याशी संभाषण करू शकता. नाही तर काय होतं की तुम्ही लेफ्ट आउट होता, सोशली तुम्ही एका साईडला होऊन जाता. लोक बोलतायत इकडे, तुमच्या घरातलं काहीतरी म्हणजे गेट टुगेदर आहे, लोक बोलतायत आणि तुम्ही आपले शांत बसलेला. मग जेव्हा तुम्ही हिअरिंग एड घालता तेव्हा हे सगळे तुम्ही आवाज ऐकू शकता, तुम्ही आनंद घेऊ शकता. मग त्याची डिपेंडन्सी वाढली तर काय हरकत आहे. उलट रादर तुम्ही घालायलाच पाहिजे ना मशीन. जर तुम्हाला आनंद मिळत असेल तर ते तुम्ही ऍक्सेप्ट करायला काय हरकत आहे. आता जर का बहिरेपणा हा वयोमानानुसार असेल तर हा जर लवकरच डिटेक्ट केला तर याच्यावरती काही कमी मेजर्स असू शकतात, असं काही आहे का? कसं आहे की वयोमानानुसार हिअरिंग लॉस जो आहे हा साधारण आपण असं धरून चालूया की 60
ते 65 वयोमानानुसार एक रॅन्डम स्टेटमेंट असं म्हणू शकतो की ऑलमोस्ट 80% लोकांमध्ये जर तुम्ही टेस्ट केली तर 80% लोकांमध्ये हिअरिंग लॉस हा जाणवणार 60 ते 65 नंतर. सो तो हिअरिंग लॉस हा जो आहे वयोमानानुसार येणारा हिअरिंग लॉस तो आपण थांबवू शकत नाही. परंतु जर तुम्ही लवकर हिअरिंग लॉस डिटेक्ट करून हिअरिंग एड घालायला लागला तर तुम्ही लवकर साऊंडसाठी ॲडॅप्ट होऊ शकता. कारण जर तुम्ही खूप जास्त म्हणजे खूप हिअरिंग लॉस वाढलाय 50%, 60%, 70% आणि मग तुम्ही आला मशीन घालायला तर मग तुम्हाला ते जे काही आवाज येणार आहेत हिअरिंग एड म्हणून ते ॲक्सेप्ट व्हायला थोडंसं म्हणजे त्याची सवय व्हायला तुम्हाला वेळ लागतो. मग लोक म्हणतात ना सुरुवातीला की मशीन घातलं की मला सूट नाही होत. कारण खूप दिवस झाले तुम्ही हिअरिंग लॉस अंगावर काढलाय आणि आता 60-70% नंतर तुम्ही आला हिअरिंग लॉस घेऊन. मग तुम्ही स्वतःला वेळ द्यायला पाहिजे ना. असं थोडीच आहे मशीन घातलं की हा छान वाटतंय असं नाही होत. तुम्हाला थोडासा वेळ द्यायला पाहिजे स्वतःला. कारण इतक्या दिवस मेंदूला ती सवय नाही राहिलेली आणि मग हळूहळू मेंदू सवय करतो. साधारण 2-3 आठवड्यांमध्ये तुम्ही एकदम व्यवस्थित तुम्ही ऍक्सेप्टन्स मध्ये सगळं त्यांचं व्यवस्थित कार्य सुरू होतं हिअरिंग एड घालून. त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही. पण सुरुवातीला येस पहिल्या दिवशी तर मेजर प्रॉब्लेम वाटतो पेशंटला. त्याच्यामुळे जेवढं लवकर तुम्ही याल तेवढं तुम्ही ॲडॅप्ट लवकर होऊ शकता हिअरिंग एडसाठी. कारण कमी हिअरिंग लॉस आहे लगेच मशीन लावलं की तुम्ही ॲज गुड ॲज नॉर्मल सारखंच बिहेव करता. हिअरिंग एडला अडॅप्ट न होण्याचं हे कारण असू शकतं का की छोट्यातला छोटा आवाज जो की आपल्याला नकोय जो आपला मेंदू सर्रास त्याला इग्नोर करून टाकतो तो सुद्धा ऐकू येऊ लागतो का? बरोबर. आता तुम्ही हे जे म्हणता ते एकदम योग्य आहे की आपला मेंदू इग्नोर करतो. म्हणजे काय की आपण आवाज सगळे ऐकतो पण आपल्या मेंदूची इतकी चांगली क्वालिटी आहे असं म्हणू शकतो की जे आपल्याला हवेत तेच आवाज तो ऍक्सेप्ट करतो आणि बाकीचे इग्नोर करतो. म्हणजे उदाहरणार्थ आत्ता हा फॅन चालू आहे फॅनचा आवाज तुम्हाला येतोय मला येतोय पण आपल्या आत्ता मी जेव्हा तुम्हाला सांगितलं तेव्हा कदाचित तुम्हाला फॅनचा आवाज यायला लागला असेल. इतक्या वेळपर्यंत तुम्हाला फॅन आहे असं जाणवतही नव्हतं. तुम्ही फोकसच करत नव्हता त्याच्यावर. आता हिअरिंग एड घातल्यानंतर काय होतं की जसं परत मगाशीचाच मुद्दा की इतके दिवस तुम्ही आवाज ऐकू शकत नाही आहात. मग हा फॅनचा आवाज किंवा हे असं चाललेला आवाज नळ सुरू आहे तो आवाज हे आवाज तुम्हाला येत नव्हते. आता मशीन घातलं की हे सगळे आवाज यायला लागतात तुम्हाला. पण मेंदूची ती कॅपॅसिटी थांबलेली आहे की कुठला आवाज ऍक्सेप्ट करायचा कुठला आवाज इग्नोर करायचा. कारण मशीन तुम्हाला सगळेच आवाज पूर्वीसारखेच देणार आहे. ठीक आहे. तर त्यानंतर तुम्हाला ती सवय व्हावी लागते मेंदूला की आता बाबा हा चप्पलचा आवाज येतोय चाललेला किंवा फॅनचा आवाज येतोय किंवा नळ सुरू आहे तो आवाज येतोय. तर हे जे सूक्ष्म आवाज आहेत हे मी असं म्हणेल की ही मेंदूची कॅपॅसिटी आहे. हिअरिंग एड फक्त काय करते तुम्हाला आवाज देते. अर्थात क्वालिटी ऑफ हिअरिंग एड डिपेंड्स की तुम्ही चांगल्या क्वालिटीचे आवाजाचं हिअरिंग एड घेतलं तर ते खूपच सोफिस्टिकेटेड असतात आणि आवाज खूपच क्लिअर असतात त्याचे. पण हे मेंदूची कॅपॅसिटीवर आहे की तुम्ही किती लवकर त्याला ऍक्सेप्ट होताय. म्हणूनच मशीन घातल्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्हाला चांगलं वाटत नाही पण ओव्हर द पिरियड जसं मेंदू अडॅप्ट होतो तसं मशीन आपोआप पहिल्या दिवशी जे प्रश्न होते जे प्रॉब्लेम होते ते 2-3 आठवड्यांनी गायब होतात. म्हणजे मशीनला काहीही केलं नाही तरी त्याचं सेटिंग चेंज नाही केलं आवाज कमी जास्त काही नाही केलं तरी आपोआप आपल्याला ते चांगलं वाटायला लागतं. सो मशीन मधून येणारे आवाज सूक्ष्म असू मोठे असू त्याच्यामध्ये काही नाही. तुम्ही किती लवकर त्याला अडॅप्ट होता ह्याच्यावर आहे. म्हणजे यावरती वेळ एक औषध वेळ खूपच म्हणजे त्याच्याशी सारखं मला असा आवाज येतो मला असा आवाज ह्याच्यापेक्षा आम्ही काय सांगतो की सुरुवातीला मशीन घातले ना की तुम्ही 1-1.25 तास वापरा मशीन मग काढून ठेवा परत 1-1.25 तास वापरा. दिवसभरातून एक सुरुवातीचे 3-4 दिवस 4 तास वापरा मशीन ते पण सलग नाही. मग पुढच्या आठवड्यामध्ये 5 तास करा 6 तास करा 8 तास करा. जसजसं तुम्ही हळूहळू वेळ वाढवायला लागाल तसं तसं मेंदूला हळूहळू सवय होते. सलग तुम्ही 10 तास मशीन वापरलं की मग तुम्ही मग तुम्ही लगेच म्हणता अहो डॉक्टर खूप आवाज यायला लागले. थांबा वेळ द्या स्वतःला वेळ द्या. मशीन घातल्यानंतर पहिल्यांदा शांत ठिकाणी मशीन वापरा आणि मग कॉम्प्लेक्स सिच्युएशन मध्ये जावा म्हणजे रोडवर जावा कार्यालयात जावा
पहिल्या दिवशी मशीन घातलं आणि पिक्चरला गेला, तुम्हाला सूट नाही होणार. यामुळेच गिव्हअप करत असतो. हा, याच्यामुळेच. ओके. कारण त्यांना पहिल्या दिवशी लगेच चांगलं पाहिजे, पहिल्या दिवशी होत नाही. किती म्हणजे 4 लाखापर्यंत मशीन आहेत. 4 लाखाचं जरी तुम्ही मशीन घातलं तरी पहिल्या दिवशी तुम्हाला थोडंसं वेगळं वाटणारच. कुठलाही बॉडी पार्ट तसंच आहे. तुम्ही फॉरेन बॉडी तुम्ही तुमच्या शरीरावर काही केलं, कुठलाही ऑर्गन मध्ये फॉरेन बॉडी गेली की तुम्हाला डिस्कम्फर्ट होणारच आहे. चष्मा पहिल्या दिवशी किती लोकांना चांगला वाटतो? नाही वाटत. इथे रुततं, इथे रुततं, कुठेतरी काहीतरी होतं. तसंच हिअरिंग एड्स आहे. सो त्याला वेळ द्या. आता तुम्ही 4 लाखापर्यंतच्या श्रवण यंत्रांबद्दल बोललात, तर यातले बिसाइड्स फ्रॉम प्राइस यातले प्रकार काय काय असतात? किती असतात प्रकार श्रवण यंत्रात? श्रवण यंत्राचे मेनली 2 प्रकार आहेत. पहिलं म्हणजे अॅनालॉग मशीन, जे तुम्ही पूर्वी आजी आजोबांचं बघत असाल, डबी, वायर, मोठं असं मशीन, तर त्याला अॅनालॉग मशीन म्हणतात, की जे आता हिस्ट्री झाली आहे. म्हणजे आता ते कोणी मशीन घेत नाही, रादर अवेलेबल पण नसतात आता. दुसरा प्रकार आहे डिजिटल हिअरिंग एड्स. तर डिजिटल हिअरिंग एड्समध्ये स्टाईल्स आहेत वेगवेगळ्या. म्हणजे तुम्ही कधी बघितलं असेल, कानाच्या मागे लावलेलं आहे, कानाच्या आत घातलेलं आहे, छोटे कानाच्या मागेच आहे पण एकदम पातळ आहे. तर असे वेगवेगळे स्टाईल्स आहेत. तर ही जी स्टाईल्स आहे डिजिटल हिअरिंग एडची, ती साधारण 50,000 पासून सुरुवात होते आणि मग ती 50,000, 60,000, 1,00,000 जसं तुम्हाला घेईल तसं कॅपॅसिटीनुसार ते चेंजेस होत राहतात. ओके. जर तुम्ही 50,000चं बीटी आणि 3.5 लाखाचं बीटी बीटी म्हणजे, तर आता हे जे आहे हे कानाच्या मागे बसतं अशा पद्धतीने. याला म्हणतात बिहाइंड द इयर. ओके. आणि हे जे आहे हे कानाच्या आत जातं. म्हणजे हे छोटं आहे, सूक्ष्म हिअरिंग आहे. हे कानाच्या पूर्ण आत जात असं. तर ह्या ज्या आहेत ह्या स्टाईल्स आहेत. ओके. पण जर तुम्ही म्हणाल की प्राइस वाईज काय होतं, तर प्रत्येक कॅटेगरीमध्ये, म्हणजे जसं उदाहरणार्थ की 50,000चं मशीन आहे, त्या 50,000मध्ये बीटी पण मिळणार, हे सूक्ष्म हिअरिंग CIC पण मिळणार. ओके. ह्या दोन्हींमध्ये 50,000ची कॅटेगरी आहे, ह्या दोन्हींमध्ये क्लॅरिटीचा काही फरक पडत नाही. ओके. पण तुम्ही जर हायर एंड कडे गेला तर तेच समजा 1 लाखाचं बीटी आणि 50,000चं बीटी दिसायला सेम राहणार, पण क्वालिटी खूप वेगळी राहणार. ओके. त्याची क्लॅरिटी म्हणा किंवा ऐकू येणारा आवाज म्हणा, हे सगळं खूप सोफिस्टिकेटेड मशीनमध्ये खूप चांगलं असतं. ओके. बेसिक हिअरिंग एडमध्ये पण चांगलं असतं, पण कम्पॅरेटिव्हली डेफिनेटली थोडासा 19-20. आणि मग आता ह्याच्यामध्ये आता नवीन रिचार्जेबल हिअरिंग एड्स निघालेत. हे जसं आता अशी ही केस असते आणि ह्याच्यामध्ये तुम्ही असं मशीन चार्ज करू शकता. ओके. तर हे असं जसे आपण आयपॉड वापरतो तसंच हे मशीन चार्ज करता येतं असं. आणि ही डबी अशी, याला इथून पॉवर सप्लाय द्यायचा. ओके. तर हे चार्जिंग करता येतं. बेसिक मशीन मध्ये बॅटरी वापरावी लागते. ओके. नंतर थोडंसं हायर एंड मध्ये रिचार्जेबल मिळतं. हे जरा स्टायलिस्टिक मॅनर मध्ये वापरायला. हो, येस. म्हणजे काही लोकांना असं वाटतं ना की जरा स्टायलिश हवे हिअरिंग एड, सो याचं जरा एकदम लुक वाईज पण एकदम खूप छान दिसतं ते लोकांना. एअरपॉड वरून आठवलं की आणखी एक गोष्ट, जे की आपल्या आई वडिलांपासून ते सगळेजण अवेअर असतात की ती गोष्ट आपल्या कानांसाठी किती हार्मफुल आहे. इवन दो आवाज वाढवतानाही आपलं मोबाईल सांगतच की या लेवलपेक्षा जास्त आवाज हार्म करू शकतं तुमच्या कानांना, ती म्हणजे हेडफोन्स. बरोबर. तर हे हेडफोन्सचा किती रोल आहे हिअरिंग लॉस मध्ये? आजकाल लोक म्युझिक खूप ऐकतात हेडफोन घालून. म्हणजे तुम्ही मॉर्निंग वॉकला जा, प्रत्येकाला ऑलमोस्ट प्रत्येक जण हेडफोन घातलेला असतो आणि चालत असतो, पळत असतो. आता काय होतं, जेव्हा आपण म्युझिक ऐकतो तेव्हा आपण लो व्हॉल्यूमवर ॲप्रिशिएट करत नाही. आपण जसं तुम्ही म्हणला की मोठा व्हॉल्यूम करायला लागलं की फोन सांगतो, पण तरी देखील आपण मोठ्या आवाजातच ऐकतो. आता नॉईज इंड्युस्ड हिअरिंग लॉस जो असतो म्हणजे काय की अति तीव्र आवाज सतत कानावर पडत राहिला तुमच्या, तर तुमच्या कानाच्या आतल्या सेल्स ज्या असतात त्या डॅमेज होत राहतात. ओके. सो तुम्ही जर हाय व्हॉल्यूमवर हेडफोन लावून सतत म्युझिक ऐकत असाल, सतत म्हणजे बराच वेळ, म्हणजे 8-9 तास वगैरे, ओके, तर तुम्हाला एका ठराविक वेळानंतर, लगेच येत नाही, ठराविक वेळेनंतर तुम्हाला नक्की हिअरिंग लॉस येऊ शकतो. ओके. परंतु सडन हिअरिंग लॉस पण असतो नॉईज इंड्युस्ड. ओके.
म्हणजे आमच्याकडे असे भरपूर पेशंट येतात ठराविक सणांमध्ये आपल्यामध्ये हा की खूप मोठी DJ वगैरे वगैरे लावले जातात. तर नक्कीच सण साजरे करायला पाहिजे, पण जी लोक त्या DJ डॉल्बीच्या जवळ जातात हो. आणि तिथे नाचतात त्या दिवशी त्यांना काही होत नाही, पण दुसऱ्या दिवशी हा त्यांचा कान बधीर होतो. कधी कधी त्यांना हिअरिंग लॉस पण येऊ शकतो. ओके. आणि हा सडन असतो. म्हणजे तुम्हाला काल तुमचा कान चांगला होता, आज तुम्हाला हिअरिंग लॉस आहे. सो असं होऊ शकतं. नॉईजमुळे ते पण होऊ शकतं. पण हेडफोनमुळे हा प्रॉब्लेम येत नाही की तुम्हाला लगेच तुम्ही आज हेडफोन घातला आणि तुम्हाला उद्या हिअरिंग लॉस आला, असं होत नाही. पण DJ वगैरेच्या ठिकाणी तुम्ही गेला आणि तिथे तुम्हाला म्हणजे मोस्ट प्रोबेबली येऊ शकतो. ओके. हेडफोन्स किती तास रेकमेंड कराल तुम्ही? ऍक्च्युली जर तुम्ही व्हॉल्यूम कमी ठेवला तर काही हरकत नाहीये. हेडफोन आता आजकाल कॉल पण खूप असतात ना, म्हणजे IT मधली लोक सगळी हेडफोन घालूनच कॉल अटेंड करतात. सो व्हॉल्यूम जरा कमी ठेवा. पण असं हे नाहीये की बाबा तुम्ही एवढंच तास वगैरे, व्हॉल्यूम कमी असेल, नॉर्मल असेल, म्हणजे तुमची जी रेंज आहे दाखवते, समजा आपण एक 70 dB असं धरून चालूया, 70 dB तुमच्या फोनमध्ये तुम्ही सेट केलेली आहे, तर तुम्ही ऍक्च्युली 50 किंवा 40च वर ऐकायला पाहिजे असं तुम्ही गृहीत धरून चाला. 70चं 65 पण नको, कमी मिनिमम हिअरिंग असायला पाहिजे तुमचं. सेफ खेळायचं. सेफ खेळायचं. आता जसं तुम्ही परमनंट हिअर लॉस बद्दल बोललात, सडन हिअर लॉस बद्दल बोललात, तर आता हे आपल्याला झालंय, यासाठी तुम्ही टेस्ट कशी करता समोरचे? आता युजली सडन हिअरिंग लॉस म्हणलं की तो पहिल्यांदा जातात, मला काल ऐकू येत होतं चांगलं, ते ENT कडे जातात. किंवा जरी ते माझ्याकडे आले तर मी त्यांना पहिल्यांदा म्हणतो की डॉक्टरांकडे जा, ENT ते बघतील तुला काय झालंय का, कान पडदा फाटलाय का किंवा काय. आणि मग तसं काही नसेल तर मग ENT परत माझ्याकडे पाठवतात टेस्ट वगैरे करून. मग जर तो अगेन सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस जर असेल तर त्याच्या वेळेस काही ट्रीटमेंट असते. त्या सडन हिअरिंग लॉस साठी थोडीशी ट्रीटमेंट आहे, मेडिकल क्युरेबल आहे. म्हणजे ते काही वेळेस जर तुम्ही 24 तास 48 तासाच्या आत जर आला तर ते क्युरेबल आहे. ओके. त्याच्यामध्ये पण तुम्ही उशीर केला तर मग परत ते पण कन्वर्ट होतं परमनंट हिअरिंग. म्हणजे त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, म्हणजे टेम्पररी थ्रेशोल्ड शिफ्ट म्हणतो TTS आणि परमनंट थ्रेशोल्ड शिफ्ट. सो जेव्हा TTS असेल, टेम्पररी थ्रेशोल्ड शिफ्ट असेल, तर तो नॉर्मल होऊ शकतो. पण परमनंट हिअरिंग परमनंट थ्रेशोल्ड शिफ्ट जर झाला तर मग तो नाही होऊ शकत नीट. सो जेवढं मी तर पहिल्यांदा सांगेल की तुम्ही अशा ठिकाणी जाऊच नका, खूप लाऊड आहे. इन केस गेलाच तुम्ही, बॅड लक, तुम्हाला प्रॉब्लेम आलाच तर 24 तासाच्या आत डॉक्टरांना दाखवा, कोणालाही दाखवा, पण 24 तासाच्या आत ट्रीटमेंट सुरू करा. तर ते थोडाफार प्रमाणात तुम्हाला चान्सेस आहेत की तुम्ही परत नॉर्मल हिअरिंगला येऊ शकता. लाऊड ठिकाणांवरती जाण्याव्यतिरिक्त आणखी कोणती काळजी जी आपण आपल्या कानांची घेऊ शकतो? लाऊड ठिकाणी जाताना पण तुम्हाला असं नाही की तुम्ही जाऊच नका, पण तुम्ही ते इयर प्रोटेक्शन डिव्हाइस मिळतात ते लावा, ते जावा घालून. अगदीच तुम्हाला आता समजा जसं मी म्हणलं की काही इंडस्ट्रीमध्ये भयंकर नॉईज असतोच. जसं आता विमानांच्या ठिकाणी त्यांना तिथे तुम्ही आवाज असणारच आहे त्या विमानांचा, कंप्लेंट नाही करू तर तिथे तुम्ही काय म्हणू शकणार ना. मग तुम्ही ते EPD लावायचं, इयर प्रोटेक्शन डिव्हाइस. असंच तुम्ही आता खूपच तुम्हाला DJ मध्ये जायचंच आहे तर तुम्ही EPD लावून जावा. आणि बाकीच्या प्रोटेक्शन म्हणायचं म्हणलं तर तुम्ही कानामध्ये काही घालू नका, काडी किंवा इयरबड पण ऍक्च्युली रेकमेंड करत नाहीत. कान क्लीन हा स्वतः होत असतो, म्हणजे तुम्ही काही करू नका. बॉडीला तुम्ही काही करू नका, बॉडी स्वतः मेंटेन करते. तुम्ही खेळत राहता की दररोज सकाळी काही लोक ते आंघोळ केल्यानंतर त्यांचं कान कोरण्याचा प्रकार असतो, काही गरज नाहीये. कारण कानाची स्किन ही आतल्या साईडनी बाहेर वाढत जात असते. म्हणजे आत इथे जर वॅक्स असेल तर तो 10 दिवसांनी तो बाहेर येणार आहे. तुम्ही पुश करताय त्याला आत. आता तुम्ही ही कानाची नळी आहे, तुम्ही बड घालताय, इथला वॅक्स बाहेर कसा येणार, तो आत जाणार ना. साईडला जेवढं लागलंय तेवढंच त्या बर्डला लागणार, पण समोर आहे त्याचा त्या वॅक्सचं काय करणार, तर तुम्ही पुश करताय. आणि मग तुम्ही जर तो वॅक्स खूप पुश केला, कानाचा पडदा फाटला, तर मग काय, मग तुम्हाला हिअरिंग लॉस येतो. मग तुम्हाला डॉक्टरांकडे जा, ट्रीटमेंट घ्या, पण ते किती पेनफुल आहे ना. सो त्याच्यामुळे काही नाही, एक तर स्वच्छता ठेवायची. कशी, तर फक्त जेवढं बोट तुमचं फिरतंय कानात तेवढंच फिरवून साफ करायचं कान. बाकी कानाच्या आतमध्ये काहीही घालू नका,
काही घालू नका. औषध घालायचं असेल, तेल घालायचं असेल, तेल तर घालूच नका. औषध घालायचं असेल तर डॉक्टरना विचारा की बाबा घालू का, बाबा खरंच गरज आहे का. आपण उगाच विनाकारण 1-2 महिने झालेत मी वॅक्स असेल मला असं वाटतंय मी काही घेतलेलं नाही मी घालतो असं करू नका. हे तर तुम्ही तेलाचं म्हणलात, याबद्दल थोडं इलॅबरेट करायला, कारण घरोघरी आहे. आता कसं होतं की पूर्वी तेल घालत होते. आता पूर्वीच्या तेलाची क्वालिटी कदाचित खूपच भारी असेल, सो त्याच्या वेळेस आणि ते काय काय वेगळे तेलही असतील आता मला माहित नाही, पण आजकालच्या तेलाची क्वालिटी मला माहित नाही. ओके, ते कसलं तेल आहे, बरं तुमच्या कानाची कंडिशन काय आहे. काय होतं तुम्ही मॉइश्चर क्रिएट झालं की, आणि हे काय की हे असं हवा खेळती नाहीये ना इथे, आत 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 आहे कान, मग तिथे मॉइश्चर क्रिएट झालं की तिथे काहीतरी फंगल वगैरे इन्फेक्शन होऊ शकतं ना. सो त्याच्यापेक्षा तेल घालणं का, आपण काय करतो की एक 200-300 रुपये वाचवण्यासाठी डॉक्टरांकडे गेलं की आपल्याला थोडेसे पैसे द्यावे लागतात म्हणून घरचे घरे, पण नंतर येणारा प्रॉब्लेम पैसे जास्त खर्च होतात. त्याच्यापेक्षा अगदी तुम्हाला खूप वाटलं काहीतरी कानात होतंय, जायचं त्यांना विचारायचं काही आहे का, ते घालायचं, औषध ते देतील ते, बस विषय संपला. आणखी एक धारणा आहे की वॅक्सलेस इयर इज अ क्लीन इयर. नाही, असं काही नाहीये. वॅक्स हा म्हणजे आपली जी बॉडी आहे ती कुठलीही गोष्ट विनाकारण करत नाही. कानाच्या आतमध्ये जो वॅक्स क्रिएट होतो त्याला एक उग्र स्मेल असतो, दर्प असतो आणि तो चिकट असतो. त्याच्यामुळे काय होतं की समजा इन केस कानामध्ये एखादा किडा जायला लागला तर त्याला तो वास येतो. ओके, आणि तो कानाच्या आत जात नाही, म्हणजे इट इज ऍक्च्युअली प्रोटेक्टिंग युअर इयर ड्रम. मग तो किडा आत जात नाही, मग तुम्हाला काही होत नाही, मग तो किडा बाहेरच्या बाहेर निघून जातो. वॅक्स असणं ही काही खूप घाणेरडी गोष्ट किंवा ॲबनॉर्मॅलिटी नाहीये, हे सगळ्यांमध्ये होत असतं. हा, काही लोकांची टेंडन्सी असते वॅक्स जास्त जनरेट होण्याची, पण त्याच्यामध्ये असं काही एक्सेप्शन, यस, काही म्हणजे त्याच्यात खूप असं तुम्ही वाईट वाटून घेण्याची काही गरज नाही. इट इज अ नॉर्मल कंडिशन. ओके, आता जसं आपण पाहतो की डोळ्यांचे डॉक्टर आपल्याला सांगतात की तुम्ही गाजर खा, व्हिटॅमिन ए वाढवा, डोळे व्यवस्थित राहतील. असं कानांसाठी काही नाही, काही नाही. तुम्ही फक्त छान कानाची काळजी घ्या. म्हणजे काय, खूप सर्दी अंगावर काढू नका. सारखी सर्दी होत असेल तर डॉक्टरांना दाखवा. सर्दीमुळे कानात इन्फेक्शन होऊ शकतं. कानात काय घालू नका, काडी, इयरबड्स काय घालू नका. किंवा वयोमानानुसार तुम्हाला जर असं वाटत असेल की हिअरिंग लॉस आलेला आहे, लगेच ऑडिओलॉजिस्ट कडे जावा, कानाची टेस्ट करा. बाकी त्याच्यामध्ये काही काकडी गाजर खाऊन काही होत नाही, कोणताच पदार्थ नाही, काही नाही होत. हा खूप मोठा गैर काय. हो, येस. हा, तुम्ही सर्दी झाली तर वाफ घेऊ शकता, तेवढंच एक. पण तुम्ही नॉर्मल कंडिशन मध्ये, आता तुम्ही आम्ही दररोज वाफ घेऊन कान चांगले होतात का, तर नाही होत. आता आपण तुमच्याच कामाच्या एका दुसऱ्या पैलूकडे वळूया, ते म्हणजे स्पीच पॅथॉलॉजी. मध्यंतरी काळामध्ये काही अशा रील्स खूप व्हायरल होत होत्या की बिफोर व्हॉइस थेरपी, आफ्टर व्हॉइस थेरपी. त्यानंतर त्याच्यावरती बरेच जोक्स आणि मीम्स वगैरे होऊ लागले होते. हो, म्हणजे व्हॉइस थेरपीमध्ये ते आता सध्या ज्या मीम्सचं तुम्ही म्हणताय ते प्युबरफोनिया, म्हणजे ज्या मुलांना मुलींसारखा आवाज असतो तसं. तर याच्यामध्ये काय होतं की पौगंडावस्थेमध्ये सगळ्या मुलांचे आवाज चेंज होतात. कंठ फुटतो. तर तो बरेच लोक ऍक्सेप्ट करत नाहीत. ही नॅचरल प्रोसेस आहे, म्हणजे काही खूप वेगळं काही नाही. तर ते ऍक्सेप्ट करत नाहीत. त्याच्यामुळे मग काय होतं, त्यांचा आवाज पूर्वीसारखा, म्हणजे लहान मुलांचा आवाज हा बायकांसारखाच असतो. सो ते पुढे कंटिन्यू लहान मुलांचाच आवाज कॅरी करतात आणि तो बायकांसारखा मग वाटायला लागतो. ओके, पण मग व्हॉइस थेरपी दिल्यानंतर तो लगेच नॉर्मल कंडिशन, म्हणजे लो पिच मध्ये येतो लगेच. बायकांचा आवाज हा हाय पिच असतो, पुरुषांचा आवाज हा लो पिच असतो. बेस जास्त असतो. सो तो 1-2 सेटिंग मध्ये ते नॉर्मल होऊन जातं. त्याच्यामध्ये असं काही घाबरण्याचं काही कारण नाही. ओके, हे रील मध्ये पाहताना एकदम बिफोर व्हॉइस थेरपी आणि अचानक आफ्टर व्हॉइस थेरपी एकदम सडन या एका सेटिंग मध्ये पण चेंज होऊन जातो. ओके, एवढं असं होतं काय, नक्की केलं काय जातं ते थेरपीमध्ये? थेरपीमध्ये काय करतो ह्याच्यापेक्षा जास्त की पेशंटला अवेअरनेस नसतो. ओके, की नेमकं माझ्या घशाला झालंय काय. पण त्याला वेगळेच काहीतरी प्रॉब्लेम वाटायला लागतात की माझा बायकांसारखा आवाज आहे तर माझ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे का वगैरे वगैरे. तर असं काही नसतं. त्याचा फक्त काय की त्याला कळतच नाही की बाबा लो पिच म्हणजे काय, हाय पिच म्हणजे काय, पुरुषांचा आवाज म्हणजे काय, बायकांचा आवाज म्हणजे काय. मग त्याला एकदा समजावून सांगितलं आणि काही टेक्निक्स असतात ते सांगितलं की बाबा, कारण सुरुवात करायला वेळ लागतो. एकदा सुरुवात झाली लो पिच काढायला
की ते आता तुम्हाला मी सांगतोय की तुमचा आवाज असा असा आहे, वेगळा आवाज काढून दाखवा बाबा, तुम्हाला नाही काढता येणार. पण तेच थोडंसं तुम्हाला मी सांगितलं की बाबा असं केलं की हा आवाज चेंज होईल, म्हणजे असं असं बोललं की आवाज वेगळा होतोय. तर मग अरे तुम्हाला असं वाटेल की कसं काय काढलं, तर हे तुम्ही पण करू शकता, पण तुम्हाला माहित नाहीये. सो तेच त्यांना सांगितलं जातं की लो पिच मध्ये असं बोल, मग तो आवाज चेंज होऊन जातो. सो ते त्यांना 1-2 सेशन मध्ये लगेच ते होऊन जातं. ओके, हे डबिंग आर्टिस्ट एवढंच व्हॉइस मॉड्युलेशन यात. हा येस, ते फक्त त्यांना अवेअरनेस नसतो, ते त्यांना अवेअर केलं की ते होऊन जातं. यामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स वगैरे काही नसतो का? मुलींमध्ये पण काही काही कंडिशन मध्ये मुलांसारखा आवाज येतो. म्हणजे मुलींचा आवाज आहे हाय पिच, तर त्यांचा हार्मोनल चेंजेसमुळे लो पिच होऊन जातो, मुलांसारखा होऊन जातो. सो त्या ह्याच्यामध्ये हार्मोनल थेरपी वगैरे घ्यावी लागते. पण प्युबर फोनियामध्ये शक्यतो हा आवाज कुठली एक्स्ट्रा इंजेक्शन वगैरे किंवा काही न घेता नॉर्मली होऊ शकतो. कारण हा हार्मोनल चेंजेस खूप मेजर रोल प्ले करत नाही जेव्हा पुरुषांचा आवाज बायकांसारखा असतो त्या कंडिशन मध्ये. कारण या एका प्रॉब्लेममुळे बऱ्याच जणांची लग्नही रखडून राहतात. हो 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 होऊ शकतं ना. कोणाला चांगलं वाटेल की आपल्या नवऱ्याचा आवाज आपल्यासारखाच आहे, कुठल्या बायकोला आवडेल? थोडासा आवाज भारदस्त असायला पाहिजे. किंवा तेच नवऱ्याला, आता खरं तर तसं बघायचं झालं तर म्हणजे असं आपण नाही म्हणायला पाहिजे, लोक ऍक्सेप्ट करतात, पण तरी देखील एक अजून समाजामध्ये ऍक्सेप्टन्स येत नाही लवकर. सो त्याच्यामुळे आपण बऱ्याच गोष्टी समाजासाठी करतो. सो ते होऊ शकतात. खरोखर सामाजिक कार्य सर करतात. सर आता आपण परत एकदा ऑडिओलॉजी या विषयावरती येऊया. यामध्ये आणखी एक महत्वाची बाब म्हणजे टिनायटस नावाचा रोग. तर याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल? टिनायटस म्हणजे तुम्ही जर वॉन्टेड पिक्चर बघितलाय का सलमान खानचा, तर त्याच्यामध्ये शेवटच्या फाईट मध्ये ते सलमान खान त्याला मारतो कानावर आणि त्याच्या कानात गुई आवाज यायला सुन्न पडतो, तर त्याला टिनायटस म्हणतात. टिनायटस म्हणजे काय की कर्णनाद. टिनायटस हा आपण जर एखाद्या शांत ठिकाणी गेला, तर समजा अशी लिफ्ट आहे की खूप बंद आहे आणि आपण एकटाच आहोत लिफ्टमध्ये, किंवा इव्हन आपली 4 व्हीलर काचा बंद केल्या आणि AC न लावता आपण नुसतं बसून राहिलो, तर आपल्याला वेगळंच फिलिंग यायला लागतं, कानामध्ये असं काहीतरी वाजायला लागतंय किंवा आवाज यायला लागतो असं वाटायला लागतं. सो तो कर्णनाद आहे. ठीक आहे. पण ह्या कंडिशन मधला कर्णनाद हा टेम्पररी, म्हणजे आपल्याला ती सिच्युएशन गेली की आपल्याला लगेच नॉर्मल होतो आपण. परंतु हिअरिंग लॉस मुळे जर टिनायटस आला तर तो बराच त्रासदायक असतो पेशंटसाठी. आता हा कर्णनाद का येतो, तर तुम्हाला हिअरिंग लॉस, स्पेसिफिकली हाय फ्रिक्वेन्सीला जर हिअरिंग लॉस असेल तर काही प्रमाणात पेशंटमध्ये टिनायटस येतो. आता टिनायटसचं असं स्पेसिफिक कारण काही सांगता येत नाही. आणि अनफॉर्च्युनेटली टिनायटसला असा 100% उपाय पण नाहीये की बाबा हे 2 गोळ्या औषधं घेतल्या की टिनायटस नीट होईल असं पण. म्हणजे अजून तरी बॅडलक आपला असं आहे की मेडिकल फील्डमध्ये अशा काही काही गोष्टी आहेत की ज्या पूर्णपणे ट्रीट नाही होत. तर टिनायटस अजून तसं म्हणू शकतो की त्याच्यावर अजून आपल्याला तेवढं सक्सेस नाही मिळालं की टिनायटस नीट होऊ शकेल. पण जसं मी म्हणलं की हिअरिंग लॉस जर असेल, तर हाय फ्रिक्वेन्सीला हिअरिंग लॉस असेल तर टिनायटस जर आला तर काही प्रमाणात असं दिसून येतं की हिअरिंग एड जर घातलं तर तुम्हाला काय होतं की बाहेरचे आवाज ऐकू यायला लागतात. मग टिनायटस म्हणजे कानाच्या आतमध्ये येणारा जो आवाज आहे तो सप्रेस होतो. म्हणजे काय होतं, अगेन मेंदू टिनायटस कडे दुर्लक्ष करतो आणि बाहेरचे जे आवाज सगळे येत आहेत बोललेले चाललेले ते डॉमिनेट करतं. सो तुमचा फोकस टिनायटस कडून कमी होऊन हिअरिंग कडे वाढतो. म्हणून टिनायटस असेल, जेव्हा हिअरिंग लॉस असेल तेव्हा त्यांना हिअरिंग एड सांगतात. पण अगेन हिअरिंग एड हे टिनायटस साठी औषध गोळ्या असं सोल्युशन नाही, जुगाड म्हणू शकतो. की 100% टिनायटस कमी होईल का हिअरिंग एड घातल्यानंतर, तर नाही, 100% नाही होत. पण बऱ्यापैकी टिनायटस सप्रेस होतो हिअरिंग एड घातल्यानंतर, बऱ्यापैकी. म्हणजे माझे बरेचसे पेशंट असे आहेत की सुरुवातीला टिनायटस होता आणि 1.5-2 वर्ष मशीन वापरल्यानंतर आता ते म्हणतात टिनायटस आता जाणवत नाही, आता फक्त कधीतरी रात्री झोपताना टिनायटस जाणवतो. सो ते इग्नोरन्स होतो मेंदूचा. प्रोबॅबिलिटी काय आहे टिनायटसची लोकांमध्ये? म्हणजे असं खूप असं हे नाही सांगता येणार, कारण
स्पेसिफिकली असं होतं की हाय फ्रिक्वेन्सी जर हिअरिंग लॉस असेल 10 मधल्या एक साधारण 3-4 लोकांना तर टिनायटस येतो. आपलं टिनायटस जास्त बॉदर करतो हिअरिंग लॉस पेक्षा. हो, कारण तुम्ही हिअरिंग लॉस असेल, हिअरिंग लॉस इज अ हिडन हँडिकॅप. म्हणजे तुम्हाला हिअरिंग लॉस आहे, हा तुम्ही आपलं शांत बसला, सगळे जण गप्पा हा. करतात, नुसतं तुम्ही असं हसत बसला, Pretend. लोकांना काही कळत नाही की ह्यांना काय ऐकू येत नाही येत, काही कळत नाही. हा जेव्हा तुम्ही कम्युनिकेशन करायला लागल्यावर मग लोकांना कळतं अरे याला ऐकू येत नाही बरं का. त्याच्यामुळे ज्यांना हिअरिंग लॉस आहे असे पेशंटला स्वतःला कधीच प्रॉब्लेम नसतो, त्यांच्या घरातल्या लोकांना प्रॉब्लेम असतो की ह्यांना ऐकू येत नाही, ह्यांना ऐकू येत नाही. कारण त्यांचा प्रॉब्लेम असतो ना की त्यांनी काहीतरी सांगितलंय, हे आपले नुसते शांत बसलेले. तो प्रॉब्लेम यांना नाहीच आहे, यांना म्हणजे हिअरिंग लॉस आहे ह्याचा प्रॉब्लेम ह्यांना स्वतःला नाहीच आहे, ओके. तो समोरच्यालाच आहे प्रॉब्लेम. म्हणून बऱ्याच वेळा पेशंट त्याची मुलगी, त्याची बायको म्हणा किंवा त्याचा मुलगा, सून घेऊन येतात की यांना ऐकू येत नाही किंवा आमच्या आईंना ऐकू येत नाही. पेशंट म्हणतो मला काही प्रॉब्लेम नाही. अजून एक म्हणजे एक पेशंट असा होता की त्याला घेऊन आले असे सगळे आणि मग मी विचारलं काय प्रॉब्लेम आहे, तर ते म्हणे की काही दिवसांपासून आमच्या घरातले सगळे लोक बोबडे बोलायला लागले. म्हणजे मी म्हणलं म्हणजे काय, ते म्हणे होते काय काय बोलतात ते काही कळतच नाही, इतकं स्पष्ट बोलतात म्हणे. मग मी त्यांची तपासणी केली, त्यांना म्हणलं तुम्हाला हिअरिंग लॉस आहे. तर त्यांना ऍक्सेप्टन्सच नाही म्हणे अहो मला व्यवस्थित ऐकू येतं, हे नीट बोलत नाहीयेत. म्हणलं बरं, मग ते ऍक्सेप्टन्स अगेन ऍक्सेप्टन्सचा खूप प्रॉब्लेम येतो. ओके. मग ते समहाऊ काउन्सिलिंग करून की नाही बाबा तुम्हाला असा असा प्रॉब्लेम आहे, तुम्ही टीव्ही लाऊड करताय, सगळ्यांना प्रॉब्लेम येतोय, मग ते हा असं करून मग ते काहीतरी ऍक्सेप्टन्स येतो. म्हणजे सुरुवातीला डिनायल मध्ये असतात. डिनायल मध्ये अगदी अगदी. आणि जर का ट्रीटमेंट घ्यायची तयारी नसेल तर हे सोशली डिस्कनेक्टच होऊन जातात. मग ते सोशली विड्रॉलच येतो ना. म्हणजे आता तुम्ही विचार करा की तुमच्या घरात काहीतरी कार्यक्रम आहे, 4-5 10-15 लोक आलेले आणि त्यांच्या एक ग्रुपमध्ये ते बोलत आहेत काहीतरी, तुम्ही असंच कुठेतरी बसलेला आहात, ते तुमच्याशी काहीतरी बोलतात, तुम्हाला काही कळत नाही. मग ते काय करतात, एकदा दोनदा तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. मग ते म्हणतात ठीक आहे बाबा याला ऐकू येत नाही, आपलं बोलूया. मग तुम्ही सोशली विड्रॉल होते ना, म्हणजे तुम्ही लांब जाताय सोसायटी मधून, हे तुम्हाला कळतच नाहीये की मी एकटा पडत चाललोय. आणि मग कधी कधी लोकांना डिप्रेशन येतं, कधी कधी कन्फ्युजन होतं की किंवा कधी कधी लोकांमध्ये गैरसमज पण होतात कन्फ्युजनमुळे. म्हणजे आता उदाहरणार्थ की समजा आता मुलांनी सांगितलंय की आई आज हे येतील, त्यांना 20 रुपये दे. तर आता ऐकू आलेलं नाहीये 20 म्हणलाय का 30 म्हणलाय, हे कन्फ्युजन आहे. मग आता 20 रुपये सांगितलेत पण तिने दिले 30 रुपये. मग ती म्हणते अरे तू 30च सांगितले होते. तो म्हणतो नाही मी 20च सांगितलं होतं. मग असं कन्फ्युजन होतं, मग त्याच्यात मिसअंडरस्टँडिंग होते. किंवा मग लोक बरेच म्हणजे ही खूप कंप्लेंट असते ज्यांना ऐकू कमी येतं, त्यांची कंप्लेंट असते की बाकीचे लोक माझ्याबद्दल काहीतरी बोलतात. म्हणजे त्यांना हे सारखं कायम डोक्यात राहतं की हे काहीतरी बोलतायत ना, खुसखुस आपल्याबद्दल, ते खुसखुस करतच नाहीये, ते नीट बोलतात, तुम्हाला ऐकू येत नाहीये. तर त्याच्यामुळे मग ते मिसअंडरस्टँडिंग व्हायला लागतं की माझ्याबद्दलच लोक बोलतायत, काहीतरी माझ्या विरुद्ध काहीतरी करत असतील, असं काहीतरी मग गैरसमज होतात, असं डिप्रेशन येतं. कधी कधी म्हणजे अगदी खूपच काही अगदी कमी प्रमाणात म्हणा, पण काही पेशंटला स्मृतिभ्रंश पण होतो. आणि त्याचं हिअरिंग लॉस हे एक त्याच्यातलं कारण आहे. म्हणजे 100% ज्यांना हिअरिंग लॉस आहे त्यांना स्मृतिभ्रंश होतो का तर नाही, पण स्मृतिभ्रंश असलेल्या लोकांना हे एक कारण आहे हिअरिंग लॉस असणं. सो त्याच्यामुळे खूप लॉंग स्टँडिंग जर हिअरिंग लॉस असेल तर खूप प्रॉब्लेम येतात, खूप प्रॉब्लेम सोशली पण आणि फॅमिलीमध्ये पण. कारण हा जो पैलू आहे की आपल्याला फक्त फिजिकलच काय गोष्टी घडतात हे दिसतं, पण मेंटली ते अफेक्ट होतं हे मला माझ्या सहित ऑडियन्सला आज कळालं. हो बरोबर ना. आता तुम्ही आता एक असं एक सिंपल उदाहरण घेऊन चालूया की समजा आता तुम्ही एखाद्या कुठल्या तरी ते स्टँडअप कॉमेडी आहेत, ठीक आहे, आता ते स्पॉन्टेनियस जोक होतात, ठीक आहे. आता त्यातला एखादा जोक तुम्हाला ऐकू आला नाही तर तुम्ही काय करता, अरे काय बोलला रे, तो इरिटेट होतो, अरे तू मला ऐकू दे, तुझं ऐक, ठीक आहे. तर मग असं जर सारखं व्हायला लागलं
की बाबा मला ऐकूच येत नाही आणि मी सारखं त्याला विचारतोय, तर तो माणूस काय करणार आहे, ह्याला नको घेऊन जायला. ठीक आहे, मग तुमचा तो मित्र गेला ना. तर आपल्या भाषेमध्ये शब्द पण काय, ए बाहिऱ्या. तर बाहिऱ्या किती वाईट शब्द आहे, बाहिऱ्या. तर आता असा शब्द कोणी आपल्याला बोलत असेल तर कोणाला आवडणार आहे. सोसायटीने ऍक्सेप्ट नाही केलं म्हणून पेशंट स्वतः ऍक्सेप्ट नाही करत हिअरिंग एड घालायला. न्यूनगंड आपोआपच तयार न्यूनगंड तयार होतो की बाबा लोक काय म्हणतील मला. सोसायटीने पण अर्थात थोडंसं, आता मला असं वाटतं की आजकाल खूपच सोसायटीने ऍक्सेप्ट केलेलं आहे हिअरिंग लॉसला. कारण पूर्वी कदाचित आपण लहान असताना जसं बोलत होते तसं आता अजिबात असं होत नाही. प्रत्येकाला कॅपॅसिटी आहे, कॅपॅबिलिटी आहे. जरी हिअरिंग लॉस असला तरी त्याच्यामध्ये वेगळे काहीतरी गुण असतील, हे सोसायटीला कळालंय आता. त्याच्यामुळे असे वाईट शब्द आता बोलत नाही कोणी. आता आपण हिअरिंग लॉसमुळे होणारे फिजिकल इफेक्ट, मेंटल इफेक्ट याबद्दल बोललो. परत व्हॉइस थेरपीबद्दल बऱ्याच गोष्टी आपण बोलल्या. समज गैरसमज या प्रत्येकावरती तुम्ही योग्य असा प्रकाश टाकला. तर या सगळ्यानंतर जर का आता एखादा व्यक्ती या क्षेत्रात येऊ इच्छित असेल, ऑडिओलॉजी आणि स्पीच पॅथॉलॉजी, तर यामध्ये त्याला काय स्कोप असेल? मला असं वाटतं की अजून भरपूर स्कोप आहे. म्हणजे ऑडिओलॉजी आणि स्पीच पॅथॉलॉजी या दोन्हीही फील्डमध्ये करण्यासारखं भरपूर काम आहे. म्हणजे स्पीचमध्ये तर एवढे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत. म्हणजे कोणी व्हॉइसमध्ये काम करतं जसं मी करतो, कोणी ऑटिझम जी डिसऑर्डर असते त्या मुलांना ट्रीट करतं, कोणी ज्यांना सेरेब्रल पाल्सी आहे त्यांना, कोणी न्यूरोलॉजिकली काही प्रॉब्लेम असतील, म्हणजे जसं स्ट्रोक आलाय, म्हणजे पक्षाघात म्हणतो ना आपण, पॅरालिसिस झालाय, तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतात, गिळण्याचे प्रॉब्लेम येतात. तर हे सगळं स्पीच सेक्टरमध्येच येतं. तर भरपूर स्कोप आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक्सप्लोअर कराल तेवढं कमी असं मी म्हणेल. ऑडिओमध्ये पण तसंच आहे की अजूनही थोडंसं लोक कमीच आहेत असं म्हणू शकतो आपण. जेवढी सोसायटीला गरज आहे तेवढी मॅनपॉवर नाहीये. सप्लाय कमी असल्यामुळे डिमांड. आता मी एवढं म्हणलं की अवेअरनेस, पेशंटला ऍक्सेप्टन्स नाहीये, पण अवेअरनेस पण कुठे आहे अजून एवढा सोसायटीमध्ये. जेवढी लोक जास्त असं ट्रीटमेंट द्यायला पुढे येतील तेवढं पेशंटला पण समजेल की बाबा हा असं पण आहे बाबा काहीतरी, आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो. मग पेशंट पुढे लवकर येतील ना. जर मॅनपॉवर कमी असेल तर पेशंट पण पुढे येणार नाही. 10 डॉक्टर जर असतील आजूबाजूला तर तुम्हाला त्या फील्ड बद्दल माहिती जास्त असते. म्हणजे एकच डॉक्टर कुठेतरी असणार, तुम्हाला त्या फील्ड, जसं तुम्ही सुरुवातीला म्हणला, तुम्ही ऑडिओलॉजी हे माहितीच नव्हतं तुम्हाला, कारण ही कम्युनिटी खूप कमी आहे. जेवढा त्याची संख्या पण वाढेल तेवढं पेशंटला पण चांगली गोष्ट, चांगली ट्रीटमेंट वगैरे सगळं मिळेल. सो ओव्हरऑल अवेअरनेस पण चांगला होईल सोसायटीमध्ये. तर एखाद्याला जर का वयोमानानुसार हिअरिंग लॉस होऊ लागला, हळूहळू असेल, तर तो जेव्हा तुमच्याकडे येतो तेव्हा तुमच्या काय स्टेप्स असतात, त्याची टेस्ट कशी केली जाते? जेव्हा पहिल्यांदा पेशंट येतो माझ्याकडे तेव्हा मी त्याचं कान चेक करतो. कानामध्ये वॅक्स वगैरे नसेल तर मग आपण त्यांची कानाची टेस्ट करतो. त्याला प्युअर टोन ऑडिओमेट्री म्हणतात, PTA असं म्हटलं जातं. तर PTA टेस्टमध्ये आपल्याला एक्झॅक्ट कुठल्या फ्रिक्वेन्सीला किती % हिअरिंग लॉस आहे हे कळतं. फ्रिक्वेन्सी स्पेसिफिक टेस्ट असते ती, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी, लो फ्रिक्वेन्सी, मिड फ्रिक्वेन्सी, हाय फ्रिक्वेन्सी, असं इंडिव्हिज्युअल इयरचं, म्हणजे राईट इयर लेफ्ट इयर सेपरेट टेस्ट केली जाते. आणि त्या टेस्टच्या रिझल्टनुसार, ऑडिओग्राम म्हणतो आम्ही त्याला, त्या ऑडिओग्रामवरून आपल्याला व्यवस्थित कळतं की यांच्या उजव्या कानाला इतका प्रॉब्लेम आहे, डाव्या कानाला इतका प्रॉब्लेम आहे. आता समजा जसं मी मगाशी म्हटलं की तो जर सेन्सरी न्यूरल प्रकारातला हिअरिंग लॉस असेल तर मग आम्ही त्यांना लगेच मशीनसाठी सांगतो. हे ठराविक असं त्याची हे असते की बाबा इतक्या % हिअरिंग लॉस असेल तर तुम्ही मशीन घेणं असं आम्ही रेकमेंड करतो. समजा आपण असं धरून चालूया की ह्या हिअरिंग लॉसला मशीनच गरजेची आहे, तर मग आम्ही त्यांना सांगतो की तुम्हाला दोन्ही कानांसाठी मशीन लावावं लागणार आहे. किंवा समजा एखाद्या वेळेस एखादाच हिअरिंग लॉस एकाच कानामध्ये असेल तर त्याच कानाला मशीन लावावी लागेल असं आम्ही त्यांना सांगतो. मग त्यांना पहिल्यांदा मशीन लावून दाखवतो, म्हणजे त्याला ट्रायल म्हणतात, हिअरिंग एड ट्रायल. तर हिअरिंग एड ट्रायलच्या वेळेस आम्ही ॲक्च्युअल मशीन वेगवेगळ्या मॉडेलचं ते त्यांना लावून दाखवतो आणि त्यांना कसं फील आहे
हे समजतं लगेच. मग आम्ही बऱ्याच वेळा आम्ही सांगतो की तुम्ही खाली जाऊन रस्त्यावर जाऊन या, बोला, एक 20-25 मिनिट तुम्ही खाली जाऊन फिरून पण येऊ शकता. मग ते हिअरिंग एडची ट्रायल होते, त्यांना समजतं की बाबा की हे कसं वाटतंय, काय वाटतंय, आणि मग बऱ्यापैकी त्यांना आयडिया येते. ओके. मशीन ते लगेच घेऊ शकतात. काही काही जे कस्टमाइज जे मी मगाशी दाखवले की कानाच्या आत जाणारे मशीन आहेत, तर त्याचं मात्र की त्याचं कस्टमाइज करावं लागतं, म्हणजे कानाचं माप घ्यावं लागतं आणि मग ते कंपनीकडे पाठवावं लागतं फिट बसण्यास. आणि कंपनी मग ते एक साधारण 4-5 दिवसांनी मशीन तयार करून मग आपल्याला पाठवते. कानाचे मागचे मशीन असतील तर ते लगेच रेडीली अवेलेबल असतात, ते ट्यून करतात. म्हणजे जसं मी म्हटलं की डिजिटल हिअरिंग एड्स आहेत हे सगळे, तर हे डिजिटल हिअरिंग एड्स लगेच ट्यून करून तुम्हाला देता येतात. येस. आता तुम्ही मला रिचार्जेबल हिअरिंग एड दाखवलं, जे की दिसायला पण खूप स्टायलिस्टिक मॅनरने चांगलं दिसतं. ते वापरताना एखाद्याला न्यूनगंड तर नाही, पण एक स्टायलिश वाटू शकतं. बरोबर. तर यामध्येच आणखी एक प्रकार म्हणजे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचा. हो. तर आजकाल म्हणजे इतके सोफिस्टिकेटेड हिअरिंग एड्स आलेले आहेत, म्हणजे ब्लूटूथ आहेत, AI फीचर आलेले आहेत आता. तर ब्लूटूथ म्हणजे काय होतं की जसं आपला नॉर्मल ब्लूटूथ हेडसेट आहे, तो जसा तुमच्या फोनला कनेक्ट होऊ शकतो, तुमच्या टीव्हीला कनेक्ट होऊ शकतं, तसंच आजकाल हिअरिंग एड जे आलेले आहेत ते पण तुमच्या फोनला किंवा तुमच्या टीव्हीला कनेक्ट होऊ शकतात. म्हणजे काय होतं, आता समजा मी हिअरिंग एड नॉर्मल एक बेसिक हिअरिंग एड घातलेला आहे आणि फोन किंवा टीव्ही आपला थोडासा लांब आहे, ठीक आहे. आता टीव्ही समजा एक साधारण 6-8 फुटावर आहे आणि तुमच्या भोवती गोंधळ आहे, तर मग काय होतं की तुम्हाला तो गोंधळ किंवा ते बोलणं आहे ते तुम्हाला ऐकू येतं, कारण ते जवळ आहे, डॉमिनेट कर, टीव्ही लांब आहे. पण आता जे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे जे हिअरिंग एड्स आहेत ते काय होतात, ते डायरेक्ट टीव्हीला स्ट्रीम झाल्यामुळे इथे किती गडबड असली तरी टीव्हीचं डायरेक्ट स्ट्रीमिंग तुम्हाला होतं, मग तुम्हाला व्यवस्थित ऐकू येतो टीव्ही. फोनला पण तसंच, फोन डायरेक्ट ऐकू येतो तुम्हाला. फोन तुम्ही असं नुसतं टेबलवर ठेवला, असं बसला तुम्ही, तर तुम्हाला फोनचा आवाज एकदम स्पष्ट ऐकू येतो, त्याला तुम्हाला फोन धरायची गरज नाही. सो क्लिअरिटी खूप फरक पडते, खूपच फरक पडतो त्याच्यामध्ये. ओके. येस. आणि हे सगळं गायडन्स जर कोणाला तुमच्याकडून फेस टू फेस हवं असेल तर यासाठी तुमच्या क्लिनिकचा काय ॲड्रेस आहे, तुम्ही कधी अवेलेबल असता तिथे? माझे 2 क्लिनिक आहेत, 2 ब्रांचेस आहेत. एक माझं जे मेन क्लिनिक आहे बावधनमध्ये, तिथे मी दररोज सोमवार ते शनिवार सकाळी 9:30 ते 12:30 आणि संध्याकाळी 5:30 ते 8:30 असतो. आणि तसंच पिंपळे सौदागरमध्ये पण तेच आहे, सकाळी 9:30 पासून आम्ही साधारण 7-8 वाजेपर्यंत तिथे असतो. तिथे आमची टीम आहे आणि मी पण असतो आणि आणखीन आमचे ऑडिओलॉजिस्ट आहेत, ते पण आम्ही सगळे मिळून काम करतो. तर आमच्या 2 ब्रांचेस आहेत आणि त्याच्यासोबत मी दीनानाथ मंगेशकरमध्ये पण असतो, आठवड्यातून 3 दिवस, 2 ते 5, सोमवार, गुरुवार आणि शनिवार. ओके. तिथे मी मेनली व्हॉइसवर काम करतो. ओके. आता आपण परमनंट हिअरिंग लॉस च्या बाबतीत हे वृद्धांना कसं काय होतं, यावरती काय इलाज आहेत, हे सगळं पाहिलं. पण हा प्रॉब्लेम वृद्धांपासून ते तरुणांपर्यंत ते अगदी नवजात शिशूंना सुद्धा होतो. बरोबर. हे तितकंच खरं आहे. तर जन्माला येताच हिअरिंग लॉस होण्याची कारणं काय आहेत? कारण त्या क्षणापर्यंत तरी तुमचे कान एवढे पण वीक नाही झालेले आहेत, मग का असं होतं? नाही, ती कारणं त्याच्यासाठी खूप वेगवेगळी आहे. म्हणजे ते जेनेटिकली इश्यू असू शकतो किंवा हेरिडेटरी असू शकते, किंवा सिंड्रोमिक चाइल्ड असतील, तर ती कारणं खूप वेगवेगळी आहेत. पण जन्मतः जर हिअरिंग लॉस असेल तो मात्र आपल्याला डिटेक्ट लगेच करता येतो. ओके. आता म्हणजे आजकाल तर मोठमोठ्या जे हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी होतात त्यांना बाळ डिस्चार्ज होण्याच्या आधी एक स्क्रीनिंग टेस्ट असते, तर ती कंपल्सरी टेस्ट करणं हे आता गव्हर्नमेंटनी सुरू केलेलं आहे की बाळ डिस्चार्ज व्हायच्या आधीच ती टेस्ट व्हायलाच पाहिजे. मग त्याच्यामधून आपल्याला पास किंवा फेल कळतं. म्हणजे उदाहरणार्थ की ती टेस्ट जर फेल आली तर बाळाला प्रॉब्लेम असू शकतो, असं आपल्याला निदर्शनास येतं. तर मग आम्ही त्यांना काय सांगतो की आता ह्या बाळाला परत एक साधारण 3 आठवड्यांनी किंवा 4 आठवड्यांनी 1 महिन्यांनी परत घेऊन या. मग आम्ही पुन्हा तीच टेस्ट करतो, स्क्रीनिंग टेस्ट, त्याला OAE असं म्हटलं जातं. तर ती टेस्ट केल्यानंतर जर पुन्हा जर ती परत फेल आली, म्हणजे सुरुवातीला एकदा आलेली आहे, आता परत फेल आलेली, जर 2 फेल आल्या
तर मग आम्ही त्याला डायग्नोसिस टेस्ट करायला सांगतो. ओके. मग ती डायग्नोसिस टेस्ट केली, त्याला बेरा किंवा ABR म्हटलं जातं. ती ABR केली टेस्ट, तर त्याला पूर्ण आपल्याला डिटेल कळतं की ह्या बाळाला हिअरिंग लॉस आहे किंवा नाही आहे. ओके. आणि मग ती टेस्ट केल्यानंतर जेव्हा आपल्याला रिझल्ट येतो की बाबा ह्या बाळाला हिअरिंग लॉस आहे, तर मग आपण त्याच्यावर मग म्हणजे अगदी तुम्हाला सांगायचं झालं तर मी 4 महिन्याच्या बाळाला हिअरिंग एड लावलेला आहे. ओके. हो. तर 4 ते 5 महिन्यांच्या म्हणजे जेवढ्या लवकर तुम्ही मशीन लावाल बाळाला, आणि नुसतं मशीन लावून थांबायचं नाहीये, त्यांना थेरपी द्यावी लागते, स्पीच थेरपी. ओके. हा. कारण जसं मी सुरुवातीला सांगितलं की मूकबधीर शाळा जी होती माझ्या भावाची, तिथे सगळे खाणाखुणात बोलत होते. का? तर त्यांना ऐकू येत नव्हतं. ऐकू येत नाही म्हणून बोलता येत नाही. तर इथे बाळाला तुम्ही डिटेक्ट केलंय, त्याला ऐकू येत नाहीये, त्याला मशीन लावलंय. आता मशीन लावलंय याचा अर्थ तो नॉर्मली पिकअप करेल असं नाही होत, त्याला शिकवावं लागतं. ओके. की आवाज कसे ऐकायचे इथून सुरुवात करायला लागतं. जे आपल्याला नॉर्मली ऐकू येतात ते त्याला शिकवावं लागतं. आणि मग जेवढं लहान बाळाला तुम्ही स्पीच थेरपी सुरुवात कराल, तेव्हा तेवढे जास्त चान्सेस असतात की तो बोलेल. ओके. तुम्ही खूप महागाचं मशीन लावलं आणि स्पीच थेरपी केली नाही, तर बाळाची भाषा वाढ होत नाही. त्याच्यामुळे हिअरिंग एड ही पहिली पायरी. आणि दुसरी पायरी म्हणजे स्पीच थेरपी. ही तुम्हाला बरेच दिवस म्हणजे 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष कंटिन्यू करावी लागते. आणि मग बाळाला बोलायला यायला लागतं. ओके. इट इज नॉट अ 1 डे प्रोसेस. दोघांचं कोऑर्डिनेशन लागतं, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच पॅथॉलॉजिस्ट. ओके. म्हणजे जसं आता मी म्हणलं की ते बाळ जे आहे त्याला मी मशीन लावलं आणि माझ्याकडे एक स्पीच थेरपिस्ट आहेत, त्या बाळाची स्पीच थेरपी घेतात. मग मध्ये मध्ये मग त्या सांगतात की हा आवाज जरा कमी जास्त वाटतोय, तर त्याला मी ट्यून करतो त्या हिअरिंग एडला. कारण हे डिजिटल हिअरिंग एड्स असतात ना हे सगळे, तर हे ट्युनिंग करता येतात. अच्छा. तर मग त्याच्या रिस्पॉन्स नुसार आम्ही त्याला आवाज कमी जास्त करतो. ओके. आजकाल एक कॉक्लिअर इम्प्लांट नावाचा पण प्रकार आहे. म्हणजे सर्जरी करून मशीन एक भाग कानाच्या आतमध्ये जो सर्जरी करून फिट केला जातो आणि एक भाग कानाच्या बाहेर ठेवला जातो, त्याला कॉक्लिअर इम्प्लांट म्हणतात. ओके. तर तसं पण आहे. पण काहीही केलं तरी स्पीच थेरपी इज मस्ट. ओके. अशा केसमध्ये स्पीच थेरपी लहान मुलांच्या बाबतीत जास्त कठीण होऊन बसते का थेरपीत करण्यामध्ये? कठीण होऊन बसते असं म्हणण्यापेक्षा जर तुम्ही लवकर केली सुरू स्पीच थेरपी तर कठीण नाही. पण काही पेशंट, आता काही वेळेस काय होतं की आम्ही त्याला सांगतो की 2-3 महिन्यातच डिटेक्ट होते की तुमच्या बाळाला हिअरिंग लॉस आहे. अगेन ऍक्सेप्टन्स, की लोकांना ऍक्सेप्ट होत नाही की नाही बाबा माझं बाळ असू शकत नाही, आम्ही दोघं तर नॉर्मलच आहेत किंवा काय. तर मग ते आणखीन एका डॉक्टरांकडे जातात, काही हरकत नाही, तुम्ही 2 नाही 3 डॉक्टरांकडे जावा. जर त्या तिघांनीही जर सांगितलं की तुम्हाला हिअरिंग लॉस आहे, तर आता तुम्ही ऍक्सेप्ट करा. लोक मग वेगवेगळ्या ठिकाणी काय कुठे काय नवस बोलणं किंवा अजून काहीतरी करणं, अजून कुठली तरी जडीबुटी किंवा काय सगळे प्रकार करतात. आणि 2 वर्ष 3 वर्षानंतर मग येतात की काही नाही झालं, आता आपण मशीन लावू. पण आता हे 2 वर्षाचा जो क्रिटिकल फेज होता, ज्याच्यामध्ये जर स्पीच थेरपी हिअरिंग एड लावून स्पीच थेरपी सुरू केली असती, तर बाळ नॉर्मली जसं बोलतात लोक तसं बोलू शकण्याचे चान्सेस खूप होते. ही सगळी फेज तुम्ही वाया घातली. आता तुम्ही 2 वर्षानंतर येणार, ठीक आहे आपण मशीन लावूया, पण जी नॉर्मली डेव्हलपमेंट जशी होणार होती तशी आता थोडंसं लिमिटेशन्स येतात. ओके. तेव्हा पण स्पीच थेरपी घ्यावी लागते. पण आता स्पीच थेरपी थोडीशी अवघड जाते. ओके. स्पीच थेरपी देणाऱ्याला पण कसं होतं की रिस्पॉन्स चटचट येत नाहीत, आणि जो स्पीच थेरपी घेतो त्याला किंवा त्याच्या आईवडिलांना पण असं वाटतं की किती दिवस झाले याला रिस्पॉन्सच येत नाही, कारण ती फेज खूप तुम्ही वाया घालवली आहे ना. सो जेवढं तुम्ही लवकर टेस्ट कराल आणि तुम्हाला समजेल की तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि त्याच्या पुढची स्टेप घ्या, तिथेच थांबू नका. हा, तुम्हाला काय करायचंय का ते सगळं करा. मी असं म्हणत नाही की तुम्ही जडीबुटीची किंवा अजून काय तुम्हाला तुमचा जिथे विश्वास आहे सगळं घ्या, परंतु तुम्ही हिअरिंग एड घाला, स्पीच थेरपी सुरू करा आणि फावल्या वेळात तुम्हाला काय करायचं ते करा. तुम्ही सगळ्या ट्रीटमेंट घ्या. ओके. मी असं म्हणत नाही की तुम्ही स्पीच थेरपीमुळेच डेव्हलप झालेला, तुम्ही त्याच्यामुळे पण डेव्हलप झालेला असाल, मी नाही म्हणत नाही, पण तुम्ही हे 2 गोष्टी करा
आणि नंतर काय करायचं ते करा. तुम्ही हे न करता फक्त ते करू नका. काय फरक असतो एका नॉर्मली डेव्हलप झालेल्या बाळामध्ये आणि एक स्पीच थेरपी आणि हिअरिंग एडच्या साहाय्याने डेव्हलप झालेल्या बाळाच्या स्पीचमध्ये? जर तुम्ही लवकर स्पीच थेरपी सुरू केली ना तर खरंच म्हणजे तुम्हाला हार्डली फरक जाणवून येतो. कारण त्याचं ॲज गुड ॲज स्पीच डेव्हलपमेंट चांगली नॉर्मल मुलांसारखी झालेली असते. पण कंडिशन हीच आहे की तुम्ही लवकरात लवकर सुरू करायला पाहिजे. चांगलं मशीन लावा, स्पीच थेरपी सुरू करा. ते ॲज गुड ॲज थोडासा फरक राहतोच, एक 10 dB 10-15% इकडे तिकडे वाटतं. पण नॉर्मली तुम्हाला असं समजून येत नाही की बाबा ह्याचं बोलणं काहीतरी वेगळं आहे, असं नाही समजून येत. व्यवस्थित तो बोलू शकतो. कुठेतरी असं वाटतं ना आपल्याला की अरे हा मुलगा थोडंसं बोबडं बोलतोय, पण आपल्याला असं नाही वाटत की याला ऐकूच कमी येते. त्याला असं आपल्याला असं वाटतं की थोडंसं काहीतरी असेल प्रॉब्लेम. तर तेवढा मायनर इश्यू त्याला कदाचित जाणवू शकतो. कॉक्लिअर इम्प्लांट झालेला ना तर ते पण नाही जाणवत. सो तुम्ही जेवढं लवकर सुरुवात कराल ना तेवढी खूप चांगली कंडिशन होते मुलाची. म्हणजे वेळ न दवडू देणं हा एकमेव एक गोष्ट आहे. येस, क्रिटिकल फेज मध्ये लवकरात लवकर ऍक्शन घ्यायला पाहिजे. जे आता एकदम नवीन पॅरेंट्स झालेले त्यांच्यासाठी खरंच खूप मोठी ऍडवाइस आहे. हो येस, म्हणजे जर असे आता काही काही हॉस्पिटल असतील छोटे की जिथे टेस्ट होत नाहीत तर त्यांनी सरळ मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायचे. सगळे पुण्यातले जे काही तुम्हाला डोळ्यासमोर येतील मोठे हॉस्पिटल, त्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये कानाची टेस्ट होते लहान बाळांची. तर तुम्ही ठीक आहे तुमचं एखाद्या छोट्या नर्सिंग होम मध्ये झालेलं आहे ना डिलिव्हरी, ठीक आहे तुम्ही सगळं सेटल झालेला आहात, 1 महिना घ्या. मी असं म्हणत नाही की 4 दिवसांनीच या, 1 महिन्यात तुम्ही सेटल होताय. आता बाळाला घेऊन या, टेस्ट करा. मोस्टली नॉर्मल असेल, मोस्टली. जर फेल आली तर घाबरू नका. परत ते डॉक्टर जसं सांगतील की 1 महिन्यानी 15 दिवसांनी काय असेल ते परत जावा. घाबरू नका, पण टेस्ट करा. माझ्या बाळाला काहीच झालेलं नाही अशा फंदात पडू नका. आहे सोय तर करा ना. जनरली इगोवर खूप येत असतं की माझं बाळ. येस येस आहे. पूर्वी फॅसिलिटी नव्हत्या म्हणून लोक करत नव्हते. आजकाल फॅसिलिटी आहे तर करा. तुम्ही कोणत्या कोणत्या अशा वेल नोन लोकांना ट्रीट केलेलं आहे का? म्हणजे मी नाव नाही घेत, पण मी बऱ्यापैकी आता व्हॉइस साठी तरी मी खूप म्हणजे एलिट लोक जे आहेत, तुम्ही पॉलिटिकल लीडर पण तुम्ही नावं घेऊ शकता की जे तुम्हाला महाराष्ट्रामधले जे वेल नोन आहेत त्यांच्यामधले बऱ्याच लोकांना मी बघितलेलं आहे. सिंगर्स मध्ये पण जे वेल नोन आर्टिस्ट आहेत त्यांना पण मी बघितलेलं आहे. तर आणि व्हॉइस साठी त्यांना मी व्हॉइस थेरपी दिलेली आहे. क्या बात आहे सर. येस, डेफिनेटली या फील्ड मधला स्कोप वेगळ्याने सांगण्याची आवश्यकताच नाही राहते. व्हॉइस थेरपी मध्ये जर तुम्ही चांगले प्रोफेशनल व्हॉइस थेरपिस्ट जर असाल, तुम्ही त्याच्यामध्ये जास्त स्किलफुल काम केलं तर तुम्हाला बघा ना, आता जर सिंगरला प्रॉब्लेम असेल तर तो व्हॉइस थेरपिस्ट कडे येतो आणि मग तो सिंगर दुसऱ्या चांगल्या सिंगर्सला सांगेल. मग असं तुम्हाला ते येतच ना, एखादा चांगला सिंगर तुम्हाला येणारच आहे एखाद दिवशी. तसंच जे पब्लिक स्पीकर असतात, पॉलिटिकल लीडर असतात, त्यांचा आवाज कधी ना कधी खराब होतो, मग ते पण तुमच्याकडे येतातच. सो याच्यामध्ये तुम्ही नक्कीच जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर त्याच्यात आहे स्कोप. जनरली आपल्या इवन सोसायटीमध्ये एक असं एक नॉर्म आहे की म्हणजे आता माझ्या फील्डशी निगडीत आहे म्हणून मी सांगतो एक पर्सनल एक्सपिरियन्स. माझे बरेच मित्र असेल जे मला खरंच सांगतात की सिगरेट प्यायल्याने आवाज डीप होतो अजून. म्हणजे ह्याच्यात काहीच लॉजिक नाही. म्हणजे हे म्हणजे असं आहे की थोडंसं जर विष प्यायलं ना तुम्ही की तुमची बॉडी असली भारी होईल ना की तुम्ही दररोज थोडं थोडं विष पित राहा. ह्याच्यात काय लॉजिक आहे? तर ते तुम्ही व्हॉइस मॉड्युलेशन कोर्स करा ना. सिगरेट कशाला तुम्ही आवाजासाठी सांगताय. मी जेव्हा मेडिकल फील्ड मध्ये होतो तेव्हा लोक म्हणायचे की सिगरेट पीत जा म्हणजे तुला खूप रात्रभर जागता येईल, एनर्जी येईल. कशाचं काय, मी पास झालोच ना, एकही सिगरेट पिली नाही. मग असं थोडीच असतं की सिगरेट पिल्यावरच पास होतं, सिगरेट नाही पिले तर फेल होतं. असं काही नसतं. तुम्हाला ते तुम्ही स्वतःला सांगत असता की मला सिगरेट प्यायची आहे ना, मग मला काहीतरी कारण पाहिजे, मग तुम्ही असं काहीतरी करता. असं नाही, विषच आहे हे सगळं. त्याला कुठलाही तुम्ही अँगलनी हे करू शकत नाही, डिफेंड करू शकत नाही. ते खूप मोठा सोसायटल नॉर्म तुम्ही असं फोडून काढलेला आहे. काय म्हणजे तुम्ही विचार करा की आता जे आपली जनरेशन सोडून द्या,
आपल्या पूर्वीचे बरेच डॉक्टर इंजिनियर झालेले आहेत बरोबर. मग ते काय सिगरेटच पित होते, त्याच्यामुळे त्यांना नाईट मारणं, म्हणजे लोक म्हणतात ना नाईट मारायची आज मला सिगरेटच प्यायची. सगळे विद्यार्थी म्हणतात नाईट मारायची. अरे काय नाईट मारायची का? पूर्वी काही नाईट मारत नव्हते लोक, त्यांना दरवेळेस सिगरेटच पाहिजे. असं काही नसतं. मग आता व्हॉइस, आता जे काही आता सिंगर मोठमोठे होऊन गेले, आता मोहम्मद रफी ह्यांचा आवाज तुम्ही ते भजन म्हणताना एखाद्या भटजीसारखा आवाज, एखादी कव्वाली म्हणताना एखाद्या कव्वाल्यासारखा आवाज, किंवा एखादं रोमॅन्टिक सॉन्ग गाताना वेगळा आवाज. मग ते काय वेगवेगळं काय करत होते का? नाही, त्यांनी स्वतः डेव्हलप केलं. अर्थात त्यांना ती दैवी देणगी होती, त्याच्यामध्ये दुमत नाही. पण मला नाही वाटत त्यांनी असलं काहीतरी केलं असेल. म्हणजे अर्थात मला माहित नाही, पण मला 100% खात्री आहे की असलं काही करत नाहीत लोक. जी मोठी असतात ना ते असं बिलकुल काही करत नाही. हे आपले जे छोटे छोटे लोक आहेत यांनाच काहीतरी असतात. अर्थात हा पॉडकास्ट आजचा सगळ्यात जास्त ह्युमरस असलेला पॉडकास्ट हा झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. याबद्दल दुमत नाही होऊ शकत. आणि या ह्युमरस मॅनरमध्ये तुम्ही खूप जणांचे गैरसमज असे दूर केलेले आहेत, योग्य त्या गोष्टीवरती प्रकाश टाकलेला आहे, आणि एक योग्य ते मार्गदर्शन आणि अवेअरनेस दोन्ही एका म्युच्युअल मॅनरने तुम्ही आज इथे प्रेक्षकांना आणि मला दिलेलं आहे. त्यासाठी खूप खूप तुमचे धन्यवाद. धन्यवाद. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन पॉडकास्ट करिता, नवनवीन व्यक्तिमत्वांना भेटण्याकरिता अनसीन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा जर का पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगाच. शिवाय या व्हिडिओला लाईक देखील करा. धन्यवाद.